आज आपण बनवूया पालक मटर मसाला. त्यासाठी मी हा छान पालक घेतलेला आहे आणि हे मटार सोलून घेतलेत. पालक खाण्याचे फायदे. पालक आणि मटर मसाले फक्त चविष्ट भाजी नाही तर खूप पौष्टिक आहे. पालकामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते आणि कमजोरी कमी होते. पालक डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी खूप चांगला आहे. मटरमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि पचन सुधारतं. ही भाजी हृदयासाठी चांगली आहे आणि शरीरात ऊर्जा देते. हे बघा, मी पालक स्वच्छ कापून धुवून घेतलेला आहे. यात आता मी गरम पाणी टाकून उकळत ठेवणार आहे आणि यासोबत वाटाणे पण टाकणार आहे. आधी साध्या पाण्याने धुवून घ्या आणि मग गरम पाणी टाकून उकळायला ठेवा. हे वाटाणे पण यात उकडून घ्या आणि तुम्हाला वेगळीकडे उकडायचं तर वेगळीकडे उकडून घ्या. आता हे मी कांदा आणि टमाटा कापून घेतला आहे. आता मी एअर फ्रायरमध्ये हे भाजून घेते. हे लाल होईपर्यंत थोडं भाजून घ्या. आता मिक्सरमध्ये टाकून आलं लसूण टाकून पण मिक्सरला वाटून घ्या. हे बघा, मी वाटून घेतलं आहे. आता एक कढई ठेवून त्यात जिऱ्याची फोडणी करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खडे मसाले पण टाकू शकतात, पण खड्या मसाल्याने थोडा वास येतो म्हणून मी टाकले नाहीत. आता त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर, साधी मिरची पावडर, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरच्या टाकून पण पेस्ट बनवू शकतात. ही हळद, धने जिरे पावडर, आता यात आपण मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट टाकू कांद्याची आणि टमाट्याची. हे पण छान परतून घेऊ तेल सुटेपर्यंत. आता जो आपण पाण्यात उकळत ठेवलेला पालक आहे तो पण वाटून घ्या आणि थोडे त्याच्यावर सोबत मटार. आता ही पेस्ट पण यात टाकून घ्या. मी आता ही मिक्सरला फिरून घेतली. आता ही छान एकजीव होईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता हे राहिलेलं मटार वेगळीकडे शिजवा जास्त करून. हे बघा, एकजीव होईपर्यंत परतून घ्या. आता थोडं पाणी टाकून उकळी येऊ द्या. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा भाजी कशी झाली. थँक्यू.